ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। बरोबर मागितला ना त्यानं, कमी थोडी मागितला 22 रुपये किलो. 22 रुपये किलो ना लावत असाल तर मी घेतो 3 क्विंटल. 22 रुपये ना आमचा 5-5 क्विंटल करून टाका तात्या. चला घ्या, करा भावनी करा आमच्या हाताची. तुम्हीच होते ना, होते का नव्हते तुम्हीच घेतलं ना ते उधळ्यात नी गहू सोंगाले. आणि मग म्हणून राहिले का 22 रुपये किलो द्या गहू. आम्हाला काय उरू देता का नाही उरू देत का? आम्हालाच करावं आम्ही. उरत नाही म्हणता तुम्ही, आणि मग मार्केटात बरोबर देऊन देता हर रशीद, आणि त्याच्यात त्याची दलाली वेगळी देता. अरे मग तो पुराच गहू घेऊन घेते एका खट्ट्यानं, म्हणून पुरते. आणि नगद सगत पैसे राहते. तुम्ही नगद सगत पैसे देऊ राहिले आणि पुरा गहू घेऊ राहिले काय? पुरा जर गहू घेऊ राहिले असन तर फायनल तुम्हाला 2300 रुपयात लावतो आणि नगद पुरे पैसे द्या. देता काय? सांगा, आहे का कबूल? बोल रे मोन, आता सांग घेता काय? 2300 पुरा गहू घेऊन घे आणि चल नगद पैसे लागन, पण खटाखटा मोजून लागन नोटा. तीन लोक जण आम्ही पूर्ण गहू घेऊन काय करू तुमचा वाला? काय पूर्ण गाव जेवण राहते का माझ्या घरी रोजचं? पुरा गहू घेऊ तुमचा वाला, काही कुकडे. तसं आम्हाला 1 वर्ष 1 क्विंटल गहू चालला जाते, पण मी लावली जरा हिंमत, जरा गहू चांगला वाटू राहिला तर. आणि तुमचा व मग पाटील, तुमचा काय भाव आहे? आपला तोच बा जो आहे तो. नाही तर आता सारखा उद्या मार्केटात चाललाच नाही तरी. बरं, एक काम करता पाटील, जो हराशीत जायन तेवढाच भाव मी तुम्हाला देईन. माझ्यासाठी 5 क्विंटल गहू काढून ठेवजा. तसं काही मी करत नाही. तुम्ही तिथं राहायचा, डायरेक्ट दलालाले बोलून देईन मी, काय याला देऊन द्या म्हणून ह्या भावाचा हा गहू, तो एवढा तुम्ही घेऊन घे जा. मी बोलून देईन दलालाले. पण आता सांगू राहिलो पाटील, कोणता आहे भाव मग? त्यानं 20 रुपये नाही गेला समजा तिथं भाव, तर तुम्हाला 20 रुपये नाही द्या लागन. अरे 20 रुपयानं कसा गहू विकणार आहे? काही शामराव, 20 रुपयानं गहू नाही विकत, वापस घेऊन येईन. राहू देईन, घरीच पडला. 20 रुपयानं कोण्या हिशोबाने विकणारा गहू पाना कसा आहे तर टपोरा आहे ना. सैदी गहू आहे, सैदी गहू. सैदी गहू? याला पहिल्यांदाच नाव ऐकू राहिलो, सैदी गहू. शरबती गहू ऐकला होता बा, हा सैदी गहू कोणता आहे नवीनच? सैदा सारखा लागते म्हटलं तो खाले, सैदा सारखा. नवीन लावता का हो? सैदी गहू, हे गहू ते गहू काही लावते आपलं. पटत असेल तर सांग जा, नाही तर उद्यासारखा मार्केटात चाललो आम्ही घेऊन. चालले का तुम्ही मार्केटात घेऊन? घेतो, आहे लागन तेवढे आहे कास्तकार, त्याच्या बसून घेतो. राहू द्या. चला पाटील, झोपून राहू, उद्या सकाळीच मार्केटात जाणार आपल्याला. अरे लागन तेवढा गहू निघालेला आहे. मांग पाण्याच्यानं झालं होतं नुकसान, यावेळेस काही नाही आहे. लय गहू आहे, काही टेन्शन नको घेऊ. भेटून जाते चांगल्या क्वालिटीचा तुले. एकदम 22-23 रुपयाच्या तर किलोत नाही भेटते तुले. अरे मी काय टेन्शन घेतो, माझ्या घरी तर अधिक बी पडला आहे 20 किलो गहू. मग चला, काही घ्यायचं आहे का तुम्हाला? पांट्याला बंद करतो मी आता, लय वेळ झाला, 11:30 वाजू राहिले. दे बंद करून, आम्ही चाललो आता घरी. अरे कुठं आहे रे तू? 1 वाजला ना आता रातचे. लवकर ये ना राजा. मग ये लवकर ये. येऊन राहिलो ना, थांब ना थोडासा. कोणाला माहित नाही झालं ना घरी? अरे कोणालाच माहित नाही झालं. चल ना लवकर, 1 वाजला आता, सगळं सांसून झालं. तोंडाले दस्ती बांध रे, दस्ती बांध. एखादा वळकून घे ना आपल्याला, नाही तर एकदम आरामात चल, आवाज नको करू. नाही तर एखाद्याला दिसलो तर बस झालं मग. इकडे तिकडे पाय पहिले, कोणी आहे काय तर. नाही तर एखाद्याला दिसलो आपण तर झालं मग. नाही रे सोने, इकडे कोणीच नाही आहे. इकडे कोणी दिसून नाही राहिलं. चल घे, चाबी बनवली त्या टाल्याची. खोल, टाला खोल तू. मी इकडे तिकडे तोपर्यंत अधिक पाहतो. चल रे सोन्या, खुल्ला रे टाला, चल. 25 रुपये किलोच्या कमी नाही वळकीच्या आहे म्हणून. आमना म्हणा आता कसं सोन्या, पुरेच पोते घेऊन जाऊ आपण. नाही रे, पुरे पोते नाही नेता येत, फक्त 2 पोते घेऊन जाऊ. 2 पोते फक्त? अरे 2 पोत्यासाठी आलो का आपण इथं? पुरा माल न्यायचा आहे म्हटलं आपल्याला. अरे का पागल झाला का तू? पुरा माल कसा नेशील? पुरा मालसाठी ट्रॅक्टर पाहिजे. आणि ट्रॅक्टर जर आणला, त्याच्या आवाजानं सगळे जण चते होऊन जाईन मग. आणि झोडपे खाशीन काय तर पोलीस ठाण्यात जाशील काय? आणि एवढा मोठा माल उचलाले सगाडून जायची आपल्या 2 जणाले. किती भारी आहे तो. आता 1 पोताच आपल्याला दोघांना नेणं आहे. बस 2 पोते घेऊन जाऊ कटल्यात नी, झालं. आणि मग काय 50-50 किलो तर जमा होऊनच जाते. पाहिजेच किती आपल्या घरी? मग 1.5 क्विंटल माल, 1.5 क्विंटलचा जुगाड लावून घेऊ कुठून ना कुठून. मग पाटील आहे, देवानंद भाऊ आहे, याच्यातून सोडून घेऊ. 1-1 पोतं झालं आपलं घरच्या पुरती. अरे हावरे लेका, हे तर मला लक्षातच नाही आलं. कसं आहे, याच्यातले आपण 2 पोते चोरले बी ना, तर तात्याला काही वाटलं नाही पाहिजे. टेन्शन नाही घेतलं पाहिजे जास्त. जर पुरा गहू चोरशील तर चांगलं लंब फसीन आपण, निघन बी नाही मग. चल घे, पटकन पकड बरं पोतं. अरे बापा सोन्या, भारी बघा काय बरे बा हे. पोतं होई हे 50 किलोचं आहे ते. सस्ता आहे काय? तू तर म्हणे पुरे पोते घेऊन जातो. कमळलं म्हणून जातोय आपलं. चल, लयच भारी अरे बा सोन्या हे. काय आरामाने टाक, एकदम आवाज नाही आला पाहिजे जास्त. आणि ते कटल्याला काही झालं नाही पाहिजे. कटला जर तुटला तर ते भरून द्या लागल. अरे हेच तर लय भारी झालं. दुसरं कसं म्हटलं आता? आणि तू तर म्हणून राहिला तर का पुरेच्या पुरेच नाही म्हणून? का मॅट झाला का तू काही? चल चल, दुसरं घेऊन ये पटकन. याला ठेवाय बरोबर लागणार आहे आपल्याला. आपल्या घरी नाही ठेवताय सध्या, त्याची सोय केली आहे. तू चल तसंही पहिले जा, ताला मारून दे चुपचाप. लवकर चल इथून. चल लवकर, इथून कोणी याच्या पहिले लवकर जाणार आपल्याला. कोणी येते इकडे, वावरा धुऱ्यात बी जाते लोक रातचे 1:30 वाजता. याला ठेवतं कुठं म्हटलं? चल ना, तू चल तसंही पहिले घेऊन.
तात्या ओ तात्या, अरे झोपले काय? अरे घरात या ना, बाहेरून का आवाज देऊ राहिले? या घरात या. अरे उठवा त्याले, कृषी उत्पन्न बाजारात जाणार गहू इकाले. उठवा त्याले लवकर. बरं थांबा, उठवतो. बंडू भरला म्हटलं गाडी, मार्केटात जाऊ देऊ का सरकार? हा जाऊ द्या, येतो मी थोड्या वेळात. जा तुम्ही. आणि हॅलो, मी काय म्हणून राहिलो, मी आल्याशिवाय कोणत्या दलाला पैसे टाकायचा नाही. हा, मी आल्यावर टाकतो बरोबर कोणत्या दलाला पैसे टाका लागते तर गहू. बरं बरं, या तुम्ही मग. का हो, असंच आहे का म्हटलं तात्या तुमचं? तुमच्या पहिले होऊन जाते मायन, सगळं होते. मले या लागू राहिलं तुम्हाला उठवाले. चला बरं लवकर. अरे ते कसं रात्री उशिरा झोपलो ना, त्याच्यानं जागच नाही आला. एक काम करा पाटील, फक्त तुम्ही सल्ल्या शाहरुख नामदेवराव आणि म्हण्या यायले म्हटलं गजानन भाऊच्या घरापाशी जिथं आपण गहू ठेवला आहे तिथं घेऊन या. मी तोपर्यंत ट्रॅक्टर घेऊन येतो. घ्या जरा रप करा, माई गाडी तर पोचली बी तिथं. घ्या जरा म्हटलं तातडीनं करणार, काय उभे राहू राहिले इथं. जा लवकर. त्याला घ्यावं तात्या लवकर लवकर. पुराच भराच आहे ना? पुरा भरल्या नाही जात ना, 2 ट्रिपा मारा लागेल ना. मी काय पूर्ण गहू इकून नाही राहिलो. अर्धा आता इकू राहिलो आणि अर्धा जर भाव आला तवा इकन. तुमच्यापाशी पाटील जागा आहे, आपल्यापाशी जागा नाही आहे ना. आणि त्याच्यात मी हे उंदरे खाऊन घेते ना, त्याच भावात पडते ना. आणि भाव येण नाही येण याची काय गॅरंटी आहे? आणि याच्यापेक्षा जर कमी झाला भाव तर काय करणार आहे? मोजून टाकजा म्हटलं पोते. आणि तुम्ही हो देवानंद भाऊ, तुम्ही पूर्ण इकू राहिला ना? नाही तर काय बसाले पुरते का तो घरी ठेवाले? चांगला भाव चालू आहे सध्याच्या घडीले, लोकांचा गहू निघायचा आहे तर इकून टाका. मग गहू निघाल्यावर कमी भाव झाले तर काय करणार आहे? तुम्ही इका बुवा, मी तर नाही इकत. शरबती गव्हाले एवढा भाव नाही आहे, पाहिलं नाही का तुम्ही? भाव आहे ना. अरे भाव आहे नाही तर काय, भाव आहे. अरे नाही येणार राजेहो पाटील, तुम्ही ऐकून करून नाही राहिले. इकून टाका बरं, आहे तेवढा गहू, नाही तर लटकून जासान फालतू आणि मग पस्तावसान. कारण लोकांचा गहू सगळ्याचा चांगला आहे आता ह्या वेळे, चांगला दाणेदार बिना पाण्याचा. बरसात थोडी आली काही, नाही तर मग गव्हाले भाव असता. पीक पाणी सगळ्याचं चांगलं आहे ना. तात्या हो तात्या, बोला नामदेवराव, किती आहे पोते? होते आम्ही 5 डाव मोजले, 1 डाव म्हणून म्याय मोजले आणि शाहरुखाने मोजले. होते भरू राहिले 87. 87? थांबा बरं, एकदा मला मोजू द्या. थांबा रे, नेऊ नका. यायनं जे 4 नेले ते धरून का सोडून? ते धरूनच 87 आहे. हे पोतं जे आहे खुलंवालं, सॅम्पलसाठी काढलं होतं, हे धरून 90 पोते पाहिजे आपल्याला. असे कसे भरू आले 87? मग 2 पोते कुठे गेले? हे पोतं धरलं का त्याच्यात? हे पोतं धरून आपल्याला 90 पाहिजे, कारण 10 पोते आपण गावात विकले. हे पोतं धरून 88 आहे. मला मोजू द्या एकदा. थांबा, तुमचं काहीतरी गडबड झालं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 87 आणि 88. अरे हो, 88 भरू राहिले, 90 पाहिजे पोते आपल्याला. 2 पोते कुठे गेले आता? तुम्ही बरोबर 10 पोते इकले ना का 12 इकले? अरे नाही ना राजेव पाटील. अरे बाबा, मी 10 वेळा मोजून दिले, त्याला 10 पोते होते. 12 कसे का देणार आहे? मोजून दिले ना त्याले. अरे मग गेले कुठं 2 पोते? इच्छा इथं काय गायब केले काय? का उंदरानं खाल्ले 2 पोते? 2 पोते गहू खाणारे हो काय उंदर? 2 पोते गहू माणसाने खाऊ राहिले, उंदर खायन काय? अरे उंदरानं खाल्लं का आधी काय झालं? तुम्ही बरोबर मोजून 4च नेले ना. अरे 4च नेले तुमच्या देखताय का? एखादा महिना 2 पोते उचलणार आहे का आम्ही? 50 किलोचं पोता आहे ते. अरे तात्या त्याने एकच पोतं नेलं ना, दोघांना 4 नेले. मग गेले कुठं 2 पोते? 2 पोते म्हणजे 1 क्विंटल गहू झाला ना तो. 1 क्विंटल गहू डायरेक्ट गायब. आणि पहा बरं पाटील, आणि तुम्ही म्हणून राहिले राजे हो का राहू द्या गहू इकाचा. अरे पुरा गहू मिळाला गायब होऊन जाता इथून. अरे कोण नेला तुमचा गहू पहिले थे पाय ना. हा का इथं भाषणबाजी करता का? जरा इकडे तिकडे पहा बरं, कुठं गेला असं. तुम्ही ट्रालीतनी टाकणं चालू करा, मोजून एक कसं आहे, एकाला एक चिपकला असेल नाही तर दबले असेल 2 लाईने. तुम्ही मोजून टाका, तोपर्यंत इकडे तिकडे जरा छानबीन करतो. बरं ठीक आहे, तुम्ही पहा इकडे तिकडे, आम्ही मोजून टाकतो तरी. चला बरं माझ्यासोबत चला जराशे, इकडे तिकडे पाहिले. इकडून तिकडून काही ना काहीतरी दाणे तर आणले असेल गव्हाचे. चला ना तर. 25 रुपयाने धरला तरी 25चा गहू आहे तो. कोण चोरला असं? कोण वाटते रे तुम्हाला? आता काय सांगा कोण नेला असेल तर? काय पोते का कमी भारी आहे का ते? चांगले भारीच्या भारी आहे ना, 50-50 किलोचे आहे ना. आताच तर आम्ही 4 नेला तर चांगलं मोकळी झाली आमची पाठ. कोणीतरी पायनी देखणीतलाच होय. हा, कोणाला तरी माहीत झालं काही तर गहू ठेवला आहे आणि कोणी पाहणाऱ्यातलं नाही आणि काही नाही. आणि त्याच्यात हा एकांकित घर, त्याच्यातनी त्यानं बरोबर लांबून नेला. बरं झालं 2च पोते नेला, पुरा नेला असता तर. अरे तो नेणारा चॅप्टर आहे, नेणाऱ्यानं बरोबर 2च नेले त्याच्या सोयीपुरती. त्याला माहित आहे 2 पोते गेले तर हा माणूस एवढा पायन नाही. पुरे पोते नेले तर आपण कुठेही लपलो तरी सापडन. 50 क्विंटल माल आहे म्हटला गव्हाचा. 50 क्विंटल माल जर चोरी गायन तर काही ना काही तर सापडन. पण 2 पोते नेले 50 तर काय माहित पडू राहिलं. उद्यापासून मोहनदा पेपर 12 रुपयाचा होईल. महाग झाले पेपर आता. झालं तर मी काय करू? मी तर पेपर वाचतही नाही, तो हेच वाचते. एक काम कर, उद्यापासून पेपर टाकलं बंद कर. पेपर घेणं बंद करशील ना मोहन, तर मग इथं कोणी उभं नाही राहा. हा, मग दिवसभर तू एकटाच राहशील इथं आणि गिराईक ते आले. अरे तर 10 रुपयाचा पेपर 12 रुपयाचा झाला ना, काय करणार आहे मग? इथं मसाल्याचं 10 रुपयाचं पान 12 रुपयाचं घेत नाही लोक, आणि 10 रुपयाचा पेपर 12 रुपयात घेऊ का मी? पाय तुले कसं पटते बा? माझ्या सांगायचं काम होतं, मी सांगितलं. आता वाचूनही नसेल पाहिला पेपर, एखादा वाचत असतो मी. आता तर तो पेपर उघडला का ते युद्धाचं चालू आहे त्याच्यावर. इराण, अमेरिका, इस्रायल तेल महाग होणार आहे,
हे मागवणार आहे सिलेंडरची टंचाई पण हेच चालू आहे त्याच्यावर पाहून नाही राहिलो मी. मोबाईल उघडला मोबाईल आहे तेच आणि पेपर उघडला पेपर आहे तेच. कोणाचा होय गहू? देवानंद भाऊचा होय ना? किती झाला देवानंद भाऊले गहू? देवानंद भाऊले झाला 7 एकरातनी 73 क्विंटल. चांगला झाला ना मग. हा चांगला अवरेज दिलं ना. मेहनत कशी करे रानडुकर हाकलायला जाय म्हटलं रातचे. चला येतो मी, उशीर होऊन राहिला. मार्केटात टाकून देतो म्हटलं गहू आणि वापस चाललं येतो. पाहिजे बरं काय भाव जाते तर. हा त्याच भावातनी मग घरी पडलेला आहे, घरच्यासाठी घेऊन घेतो. तात्याच्या तोंडावर कोण 12 वाजले आणि तात्या कोणीकडे येऊ राहिले? अरे मोहन तुला इकडे कोणी दिसलं का रे गव्हाचे पोते गीते नेतांनी? गव्हाचे पोते आता नेले बा देवानंद भाऊ जेवण म्हणे ते ट्रॅक्टर भरून जो गेला ते नाही ना, असे 2 पोते, 1-2 पोते असे खुले कोणी घेऊन गेला काय म्हटलं? नाही कोणीच तर नाही गेलं. अहो शंभू गेलं का कोणी? मी म्हटलं गिराई का तसा पण तुमचं लक्ष होतं ना. गेलं का कोणी? अरे कोणीच नाही गेलं इकडून तर. काहून काय झालं? 100 पोते होते मायवाले गव्हाचे. 50 क्विंटल माल होता. एक पोतं मी सॅम्पलसाठी लोकायले जे गावातले येते विकत मागायले त्याच्यासाठी काढून ठेवलं होतं. तर मग पोते किती असायला पाहिजे? 10 पोते इकले मी. 90 पोते असायला पाहिजे. 88 पोते भरू राहिले. 2 पोते कुठं गेले काय गेले काय माहीतच नाही पडू राहिलं. अरे उंदरानं खाल्ले असं 2 पोते काय आहे त्याच्यात नाही एवढं? हुशार पडल्यासारखा काऊन करू राहिला म्हणून तू? उंदरं काय 2 पोते खायन का माल? 2 पोते म्हणजे 1 क्विंटल माल झाला ना तो. एका पोत्यात 50 किलो आहे म्हटलं गहू. काही इले का आपलं खायन तर किती खायन? 5-6 किलो जास्तीत जास्त. आणि उंदरं असते तिथं तर मग बाकीच्या पोत्याला गड्डे पाडून नसते ठेवले काय? ते 2च पोते गायब केले असते काय? नाही हे गोष्ट बरोबर आहे बरं तुमची पण इथून तर कोणी गेलं नाही कोणी तर दिसलं नाही आम्हाला. अरे ते रात्रीचं काम असं चोरायचं चोरून नेलं त्यानं. अरे हे गोष्ट तुम्हाला माहित का पडली? अरे माहित म्हणजे आता जेव्हा मी गहू इकायला मार्केटात नेऊ राहिलो तेव्हा मोजले ना पोते तर 2 पोते कमी आहे त्याच्यातले. आणि काही म्हटलं काही सांडलं बी नाही खाली काहीच नाही आहे. असं वाटत बी नाही का चोरी झाली म्हणून. काहीच नाही आहे ना. ताला नाही फुटला काही नाही खिडकी नाही काहीच तुटताट नाही झाला काहीच नाही. मग तात्या चोरी नसन गेले तुम्ही कोणाला तरी जास्त देण्यात गेले असं चोरी नसन झाले मग. अरे नाही ना बा चोरी नाही झाले म्हणून राहिला तू राजा. अरे जेव्हा म्या सोन्यान चेताच्या आई बाबाला दाखवले तेव्हा सोन्यान चेता होत्या लागीच त्याला विचारून घे. तेव्हा बरोबर होते पोते 90च होते. आणि मग काय सकाळी पाहतो म्हटलं गव्हाचे पोते तर डायरेक्ट 88 पोते भरू राहिले. 2 पोते कुठे गायब झाले? अरे काय हलके थोडी आहे 50-50 किलोचे पोते आहे ना. तुम्ही राजा हो तात्या सरपंच आहे तुमचं काम नाही आहे का चौकात कॅमेरे लावायचं? एरियात कॅमेरे लावा. असं जर काही झालं तर कॅमेऱ्यात माहित पडते. पण चोर आहे काय ते का साधे सुधे चोर थोडी असं. 2 पोते चोरून नेले आणि एक गव्हाचा दानाही नाही सापडू दिला. हा किती खतरनाक चोर असं ठेवी. आता गेले आपण पाहिलं सगळं इकडे नाही दिसले आपल्याला. आपण दुकानदाराला विचारलं काही तर कोणी इकायला आलता काय म्हणून गहू. तर दुकानदार म्हणे कोणीच नाही आलतं. पण मोहन तुला जर कोणी असं दिसलं तर तात्याला फोन करजो. गहू तर ओळखतस ना तात्याचा कसा आहे तर तू. आता सोंगालेच गेलता तर तुला माहित असेल गहू कसा आहे तर. गव्हानं कसं ओळखा? गहू तर सगळ्यांना सारखाच दिसते. का त्याच्यावर का नाव लिहिलं राहते का दाण्यावर? हा तात्याचा होय तो पाटीलचा होय तो देवानंद भाऊचा होय. अरे तुले कोणी असं दिसलं तर फोन करजो तात्याले. हा आम्ही जातो आता मार्केटात जरा गहू टाकून येतो. बरं ठीक आहे मग. मी काय म्हणून राहिलो देवानंद भाऊ मार्केटात जो भाव जाय 2 क्विंटल आपल्यासाठी गहू काढून ठेवजा. माझ्यासाठी काढून ठेवता देवानंद भाऊ. तात्या तर काही आता कमी भावात विकत नाही म्हणते. तात्या बसले एकदम 25चा भाव घेऊन म्हणून बा आता मग देवानंद भाऊ पासूनच घ्या लागन. चला बरं तिथं अधिक मग गाड्या राहते. चला लवकर हर्राशी चालू झाली असन. अरे मोहन कोण गायब केला असं 1 क्विंटल गहू? आता घरात चोरी गेला आधी काय झालं काय माहित. ताला नाही फुटलाय खिडकी नाही तुटली आहे खाली गहू नाही सांडलाय. असा कसा मग गव्हाचा पोतं चोरी जाय? हलका आहे का ते 50 किलो जाय म्हणते ना. अरे गेट उघडा हो भाऊ माल जाऊ द्या ना अंदर. गेट कोण लावून घेतलं तुम्ही? अरे उघडा हो गेट उघडा. माल आहे ना इथं कास्तकाराचा पडला. अधिक 2 ट्रॅक्टर बाकी आहे. उघडा ते गेट. ट्रॅक्टर घेऊन ये रे सारखा अंदर. टाकता कुठं हो पाटील? कोणत्या दलालापाशी टाकता? त्याच्याच पशी टाकू ना जिथं तूर टाकली होती. तो जरा बरा भाव देते. हा चला तिथंच. अरे नमस्कार हो सरपंच साहेब नमस्कार. नमस्कार मारुतराव. अरे कसं काय केलं यानं पाटील देवानंद भाऊ सरपंच साहेब तिघं आले बुवा आज तर. अरे गहू आणला तर गहू टाकू कुठं? टाकायला जागा नाही दिसू राहिली. एवढा गहू आणला लोकांना. अरे यावेळेस तर भक्कम आहे राजा गहू. हे पाहून घ्या गहू हा पुरा गव्हाचाच माल होय. पाहून घ्या किती मोठा आहे तर. अधिक गाड्या येऊनच राहिल्या म्हटलं. कालच लागन तेवढे फोन आले मला उद्या आणतो म्हटलं घेऊन या. गावाला यावेळेस काही एवढा उठाव नाही ना. कारण कसं आहे निसर्गानं साथ दिली ना यावेळेस. निसर्गानं ज्या दिवशी साथ नाही दिली त्या दिवशी मालाले भाव राहायचे. आणि गावाचा दाना म्हटलं तुम्ही कसं आहे तर एकदम टोलचन आहे. पाहून टाक्या. पाहूनच राहिलो ना. याच्यापेक्षा सुपर गहू आहे ना आमचावाला. शरबती गव्हाले फेल पाडते असा गहू आहे म्हटलं. असा कोणता गहू आणला बाबा तुम्ही का शरबती गहूला फेल पाडा? नवीनच गहू ऐकू राहिलो मी. कुठं आहे बा दाखवा बरं. यांना तर इकडे मैदानात तर या. एक काम करा ना तुम्ही थोडंसं सॅम्पलच घेऊन या. इथंच पाहतो मी. मला तिथं काही आले पुरण नाही. बरं थांबा इथं 3 जण आम्ही सॅम्पल घेऊन येतो. असा कोणता गहू आहे का माय याच्यापेक्षा सुपर आहे म्हणजे शरबती गहू पेक्षा.
नवीनच गहू आणला मग यायना कुठून आणले यायना बी किती वेळ आहे रे बा यायले गेले तर गेले पक्केच गेले काय दिलं लटकून आपल्याला अरे किती वेळ आहे हो तात्या येऊ काय नाश्ता करून सकाळपासून उपाशीच आहे ना माणूस जा तुम्ही नाश्ता पाणी करून या थंड गिंड पिऊन या हे जरा आम्ही सॅम्पल घेऊन जातो दलालापाशी कोणापाशी टाकला माल अरे मारोतराव पाशी टाकला बा त्याच्यापाशी तर बम माल आहे पाहिला असेल ना तुम्ही किती मोठे पोते भरून माल आहे त्याच्याशी माल अरे बाबा किती सस्ता माल झाला म्हणते मार गहू येऊनच राहिला म्हणे रोज कोण येऊनच राहिले म्हणे आता काय माहित हा कोणत्या भावात जाते तर अरे त्याच्यावर काय आहे भावावर जे हर्राशीत भाव आहे तो भाव भेटन आता जे हर्राशीत आलं त्याची वाली त्यांना माहीत पडलं आपल्या हाती आहे का ते बरं येतो आम्ही घ्या तुम्हाला सॅम्पल पाहिजे काय पाहिजे तर अरे तात्या मग इथं कोणी ना कोणी लागत नाही काय हे सगळे नाश्ता करायला जायन आपण सॅम्पल घेऊन जायन तर इथं मालावर लक्ष कोण देन अरे आपण थांबून जाऊ थोडा वेळ तोपर्यंत हे तिघं येते नाश्ता पाणी करून जा या तुम्ही नाश्ता पाणी करून या तिघं जण आम्ही थांबतो सकाळपासून ते उपाशीच आहे ना ड्रायव्हर नाश्ता पाणी तर करून येऊ द्या लागेल ना उन्हीची झाप घी पाय आता ऊन तपते माल कुठं उतरवता इथं उतरवता का आधी कुठं उतरवता दलालाला विचारून घ्या सॅम्पल नेऊ काय म्हणते तर आणि मग तिथं उतरून घेऊ कायलेच उबळाले पाहिजे पण पोते नाही काय तसा थोडी हर्राशी चालते मग त्याचीवाली पुरा माल खाली केल्यावरच हर्राशी चालते अरे उभे राहिल्यापेक्षा सॅम्पल काढून घ्या ना मुठ भर घेऊन घ्या दाखवाले कसा आहे तर दाना काय गुलकन काका कुठं निघाले बा टोपी झालं जोरदार आणली दे ना टोपी दे ना आजचा दिवस हा डोक्याचा दुपट्टा तुम्ही ठेवा कुठं चालला कुठं म्हटलं तू चष्मा लावून आणि डोक्याला बांधून एवढा उन्ही तानीचा सोन्या ये रे लवकर बाहेर ये चल लवकर अरे मी घेऊन घेऊ का डोक्याला बांधून आणि चष्मा उन्ही तानीचा बरा राहते म्हटलं अरे तर मग घे ना तर कोणा अडवलं तुले घे आणि त्या बाबाची सायकल घेऊन घेऊ आपण गाडी इथं राहू देतो माझ्या सायकलीला बिलकुल हात नाही लावायचा काय तर तुमच्या गाडीनं करत बसा अरे देना हो काका देना हा अर्धा एक घंट्याचं तर काम आहे तुमच्या सायकलचं काय 50 किलोचं वजन नाही काय 50 किलोचं वजन माझ्या सायकलीवर रिंग चप्पल टाका तो बिलकुल नाही म्हणजे नाही आणि माझ्या जर असं काही दिसलं तर पाहून गेलो बाबू सोन्या अरे राहू दे ना रे बाबा कायले फालतू सायकल निवरायला चपून जाईन ना ते वजन काय कमी आहे काय थांब मी बात येतो दे ना काका काय होते अर्धा एक घंट्याचं काम आहे सायकलीवर काहीच नाही फक्त 50 किलोचं वजन नाही आपल्या गाडीवर आण म्हणलो का शानपण शिकू तू कुठं चालले कुठं म्हटलं तुम्ही मला सांगून नाही राहिले काही नाही कमी जास्त काही झालं तर कुठं पावलं तुम्हाला फायद्याचा सौदा आहे ना बाबा फायद्याचा सौदा सोडायला पुरते काय येतो बात फायद्याचा सौदा होय घाट्याचा सौदा होय थांबा तुम्ही